मुंबईच्या लोअर परळ भागात असलेल्या एपेक्स डिजिटल या IT कंपनीत रिया सावंत नुकतीच नोकरीला लागली होती. पुण्यातून मुंबईत आलेली रिया स्वभावाने साधी, मेहनती आणि थोडी भावूक होती. सुरुवातीच्या दिवसात तिला शहराची, ऑफिसची आणि नवीन लोकांची भीती वाटत होती. त्या मोठ्या ऑफिसमध्ये तिच्याशी सर्वात आधी मैत्री करणारा माणूस म्हणजे समीर देशमुख होता. समीर कंपनीत सिनियर डिझायनर म्हणून काम करत होता. तो शांत, सभ्य आणि मदत करणारा मुलगा म्हणून सगळ्यांमध्ये प्रसिद्ध होता. ऑफिसमध्ये कुणालाही काही अडचण आली तर समीर मदतीला धावून जायचा. त्यामुळे रियालाही त्याच्यावर पटकन विश्वास बसला होता. समीरचा स्वभाव इतका साधा वाटायचा की त्याच्याबद्दल कुणाच्याही मनात कधी संशय निर्माण झाला नव्हता. तो ऑफिसमध्ये कधी मोठ्याने बोलत नसे, मुलींशी गैरवर्तन करत नसे आणि सगळ्यांशी आदराने वागत असे. रियाला अनेकदा वाटायचं की मुंबईसारख्या शहरात तिला एकतरी चांगला मित्र मिळाला होता. पण समीरचं खरं आयुष्य ऑफिसच्या बाहेर सुरू होत होतं. रात्री ऑफिसमधून घरी परतल्यानंतर त्याचा चेहरा बदलून जायचा. तो मुंबईच्या एका जुन्या अपार्टमेंटमध्ये एकटाच राहत होता. त्याच्या घरात फारसं काही नव्हतं. एका छोट्या हॉलमध्ये मोठा कम्प्युटर सेटअप, काही हार्ड डिस्क आणि कॅमेऱ्याचे सामान पसरलेलं असायचं. खोलीत कायम अंधार असायचा आणि कम्प्युटर स्क्रीनचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडलेला दिसायचा. ऑफिसमध्ये दिवसभरात घेतलेले फोटो तो रात्री लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करत असे. कंपनीच्या पार्टीज, टीम मीटिंग्स, सेल्फीज किंवा साधे कॅन्डिड फोटो समीर प्रत्येक क्षणाचं चित्र टिपत असे. सगळ्यांना वाटायचं की त्याला फोटोग्राफीची आवड होती, पण त्या फोटोचं पुढे काय होतं हे कुणालाही माहिती नव्हतं. तो एडिटिंग सॉफ्टवेअर उघडून मुलींचे फोटो मॉर्फ करत असे. सोशल मीडियावरून घेतलेले फोटो, ऑफिसमधले फोटो आणि इंटरनेटवरून डाउनलोड केलेल्या अश्लील प्रतिमा एकत्र करून तो खोटे फोटो तयार करत होता. त्याने बनवलेले फोटो इतके खरे वाटायचे की ते बनावट आहेत हे सहज ओळखणं अशक्य होतं. रिया त्याच्यासाठी फक्त आणखी एक शिकार होती. एका रात्री रियाच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्या मेसेजमध्ये तिचे काही मॉर्फ केलेले फोटो होते आणि त्या बदल्यात पैसे मागितले गेले होते. फोटो पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. तिला सुरुवातीला वाटलं की कदाचित कुणीतरी तिच्यासोबत घाणेरडा विनोद करत आहे. पण पुढचे मेसेज येत गेले तसे तिची भीती वाढत गेली. फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली गेली होती. त्या दिवसानंतर रियाचं आयुष्य पूर्ण बदललं होतं. ती ऑफिसमध्ये शांत राहू लागली होती, लोकांपासून दूर राहू लागली होती. सतत घाबरलेल्या अवस्थेत ती दिवस काढत होती. पण त्या काळातही समीर तिच्या जवळच होता. तो तिची काळजी घेत होता, तिला धीर देत होता आणि तिची मानसिक अवस्था समजून घेत असल्यासारखा वागत होता. त्यामुळे रियाच्या मनात त्याच्याबद्दलचा विश्वास अजून वाढत होता. ऑफिसमध्ये नेहा कुलकर्णी नावाची आणखीन एक मुलगी होती. नेहा खूप हसरी आणि आत्मविश्वासू होती, पण काही आठवड्यांपासून तीही बदललेली दिसत होती. ती सतत घाबरलेली असायची, लोकांपासून दूर पळायची आणि अनेकदा रडताना दिसायची. कुणालाच तिच्या वागण्यातला बदल समजत नव्हता. एक दिवस अचानक नेहाच्या आत्महत्येची बातमी ऑफिसमध्ये आली होती. सगळेच हादरले होते. रियाला त्या घटनेचा मोठा धक्का बसला होता. कारण नेहा ज्या प्रकारे घाबरलेली दिसत होती त्याच अवस्थेत आता रिया स्वतः होती. काही दिवसांनी रियाला समजलं की नेहालाही कोणीतरी मॉर्फ फोटोद्वारे ब्लॅकमेल करत होतं. त्या घटनेनंतर रियाची भीती आणखीन वाढली. तिला प्रत्येक क्षणी वाटू लागलं होतं की पुढचा नंबर तिचाच असणार. दरम्यान नेहाचा भाऊ अभिजित या प्रकरणाचा तपास करत होता. त्याला त्याच्या बहिणीच्या मृत्यूमागचं खरं कारण शोधायचं होतं. त्यानं सायबर क्राईम विभागात तक्रार केली होती. तपासादरम्यान पोलिसांना अनेक फेक नंबर, VPN आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सचा वापर झालेला दिसून आला. पण एक गोष्ट सतत समोर येत होती. काही फोटो ऑफिसमधले होते. रिया त्या काळात सतत मानसिक तणावाखाली जगत होती. तिच्या मनात एकाच वेळी भीती आणि संशय दोन्ही वाढत होते. समीरवर तिला विश्वास होता, पण कधी कधी त्याचं विचित्र वागणं तिच्या लक्षात येऊ लागलं होतं. एकदा ती अचानक त्याच्या केबिनमध्ये गेली असता त्याने घाईघाईने लॅपटॉप बंद केला होता. त्या क्षणी स्क्रीनवर तिला स्वतःचा फोटो दिसल्यासारखं वाटलं होतं, पण तिने त्या विचाराकडे दुर्लक्ष केलं होतं. नंतर तिला आठवलं की नेहा मरायच्या काही दिवस आधी समीरच्या घरी गेली होती. त्या घटनेनंतरच नेहा आणखीन घाबरलेली दिसू लागली होती. हळूहळू रियाच्या मनात संशय वाढू लागला. दुसरीकडे समीर अधिक धोकादायक होत चालला होता. तो रात्री घरी बसून नवीन फोटो तयार करत होता. लोकांची भीती पाहण्यात त्याला एक विचित्र आनंद मिळत होता. त्याच्या मते लोक प्रतिष्ठा वाचवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. एका रात्री त्याला अनोळखी नंबरवरून फोन आला होता. त्या फोनवरून फक्त एकच वाक्य ऐकू आलं होतं, खेळ संपला आहे. त्या क्षणापासून पहिल्यांदाच समीर
घाबरला होता. सायबर सेलने त्याच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. अभिजितने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ऑफिसमधील काही लोकांची चौकशी सुरू केली होती. समीरला याची कल्पना नव्हती. दरम्यान रियाला पुन्हा धमकीचा मेसेज आला होता. जुन्या गोदामाजवळ पैसे घेऊन येण्यास सांगितलं गेलं होतं, पण यावेळी रियाने पोलिसांची मदत घेतली होती. त्या रात्री जुन्या गोदामाजवळ काळोख पसरला होता. पाऊस सुरू होता. रिया भीतीने थरथरत उभी होती. काही अंतरावर सायबर सेलचे अधिकारी लपून बसले होते. थोड्याच वेळात काळ्या हुडीमध्ये एक माणूस तिथे आला होता. त्याने चेहऱ्यावरची हूड काढली होती. समीरला पाहताच रियाचा विश्वास पूर्णपणे तुटला होता. तिच्या डोळ्यांसमोर जणू सगळं आयुष्य कोसळलं होतं. ज्याच्यावर तिने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता, तोच तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा निघाला होता. समीरच्या चेहऱ्यावर कोणतीही अपराधी भावना नव्हती. उलट तो शांत दिसत होता. नेहाच्या आत्महत्येबद्दलही त्याच्या मनात पश्चात्ताप नव्हता. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच तो पळू लागला होता, पण काही अंतरावर तो पकडला गेला. त्याच्या फोन आणि लॅपटॉपमध्ये शेकडो मुलींचे मॉब फोटो, धमकीचे मेसेज आणि ब्लॅकमेलिंगचे पुरावे सापडले होते. त्या प्रकरणाची बातमी नंतर सगळ्या न्यूज चॅनेल्सवर झळकली होती. ऑफिसमधील शांत, साधा आणि विश्वासू कर्मचारीच एवढा मोठा गुन्हेगार निघाल्यामुळे सगळेच हादरले होते. अनेक मुली पुढे येऊन तक्रारी करू लागल्या होत्या. रिया मात्र त्या सगळ्यांनंतर पूर्णपणे बदलली होती. ती पूर्वीसारखी राहिली नव्हती. पण एक गोष्ट तिच्या मनात कायमची कोरली गेली होती. राक्षस नेहमी भयानक चेहऱ्याचे नसतात. काही राक्षस शांत, हसरे आणि विश्वासू चेहऱ्यामागे लपलेले असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.